12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या गुजरातमधील श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जायचा प्लॅन बनवत असाल तर ही रील बघाच. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवांच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे की द्वारकेमध्ये स्थित असून द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर गोमती द्वारका आणि बेट द्वारका दरम्यान दारुका वनात स्थित आहे. हर हर महादेव मित्रांनो, मी जयदीप राजे आणि आज आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला कसं जायचं याबद्दल जाणून घेणार आहोत. या स्वयंभू ज्योतिर्लिंगाबद्दल असे सांगितले जाते की भगवान शंकरांनी दारुक राक्षसाचा वध करून भक्तांचे रक्षण करण्यासाठी येथे नागेश्वर रूपात प्रकट झाले होते. या ठिकाणी शंकर पार्वतीची नागनागिनीच्या रूपात पूजा केली जाते, त्यामुळे कालसर्प दोष निवारणासाठी या ठिकाणी भक्त दर्शन पूजन करत असतात. स्थानिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण महादेवांच्या अभिषेक पूजनासाठी येथे येत असत असे मानले जाते. नागेश्वरला जाण्यासाठी तुम्हाला द्वारकेला पोहोचावं लागेल. येथे तुम्ही रेल्वे, ट्रॅव्हल्स बस किंवा कारने सहज पोहोचू शकता. फ्लाईटने येणार असाल तर जवळच्या जामनगर एअरपोर्टला येऊन तेथून कार करून द्वारकेपर्यंत यावे लागेल. एकदा का द्वारकेत आला की तिथे राहण्यासाठी बरेच ऑप्शन आहेत. तुम्ही बजेटनुसार हॉटेल, भक्त निवास, अतिथीगृह किंवा धर्मशाळेत राहू शकता. त्यानंतर द्वारकेहून नागेश्वर ज्योतिर्लिंगासाठी JSRTCच्या बस अथवा ऑटो, टॅक्सी, कॅब इंडिव्हिज्युअली किंवा शेअरिंग मध्ये करता येतात, ज्या साधारण अर्धा तासात पोहोचवतात, ज्या की 50 ते 100 रुपये प्रति व्यक्ती भाडे घेतात. दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत असून पहाटे 5 ला मंगल आरती, दुपारी 12 ला मध्यान्ह आरती, संध्याकाळी 7 ला संध्या आरती आणि रात्री 8:30 वाजता शयन आरती संपन्न होते. महादेवांना अभिषेक करायचा असल्यास सकाळी 6 ते दुपारी 12 या दरम्यान करता येतो. त्यासाठी अभिषेक दर्शनाची पावती घ्यावी लागते. आम्ही सकाळी लवकर आवरून दर्शनाला आलो. नागेश्वराची अभिषेक पूजा करून शिवालयाच्या आवारातील अन्य तीर्थांचे व मंदिरांचे दर्शन घेतले. शिवालयाच्या बाहेर भगवान शिवांची विशाल आणि अत्यंत भव्य मूर्ती देखील पाहायला मिळते, जी या ठिकाणचे ज्योतिर्लिंगानंतरचे मुख्य आकर्षण आहे. हा परिसर खूप शांत आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता अनुभवायला मिळते. समुद्र किनाऱ्याजवळ वसलेल्या या पवित्र स्थानी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व प्रकारच्या भय आणि संकटातून मुक्ती मिळते व भगवान शिवशंकर महादेवांचा अखंड कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो. या ज्योतिर्लिंगाबरोबरच आपल्याला द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि त्यांच्या द्वारकेचे देखील दर्शन होते. अशाच माहितीपर रील साठी आपल्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत हर हर महादेव.